वार्तांकन रोखठोक बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे। 3 ते 4 दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयात झालेल्या सुनावणीत माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती। या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली। आज यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असून माणिकराव कोकाटे यांच्यावरील आरोपांना आणि शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी अपात्र ठरणार असून हा त्यांच्यासाठी मोठा दिलासा असणार आहे। 3 दशकांपूर्वीच्या एका सदनिका वाटप प्रकरणातील अनियमिततेचा ठपका ठेवत नाशिक जिल्हा न्यायालयाने 3 ते 4 दिवसांपूर्वी माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती। लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 किंवा त्यापेक्षा अधिक वर्षाची शिक्षा झाल्यास संबंधित लोकप्रतिनिधींची आमदारकी किंवा खासदारकी तात्काळ रद्द केली जाते। या निर्णयामुळे कोकाटे यांचे विधिमंडळ सदस्यत्व धोक्यात आले होते। जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयानंतर माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला स्थगिती दिली असली तरी दोषसिद्धीला स्थगिती दिली नव्हती, त्यामुळे त्यांच्या आमदारकीवर अपात्रतेचं संकट कायम होतं। अखेर कोकाटे यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली। आज यावर झालेल्या महत्त्वपूर्ण सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत कोकाटे यांना दिलासा दिला। मंत्रीपद गेलेल्या माणिकराव कोकाटे यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निकाल हा संजीवनी देणारा ठरला आहे। याचिकाकर्त्यांनी कोकाटे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या आदेशामुळे हा दावा तुर्तास फेटाळला गेला असून त्यांचे राजकीय भवितव्य सध्या सुरक्षित झालंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।